Welcome back, students. Today we will start our topic number 3, diversity in living things and their classification. Previously आपण पहिले 2 युनिट कंप्लीट केलेले आहेत. आता आपण आज आपला थर्ड युनिट म्हणजेच डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन हा पार्ट सुरू करतो. डायव्हर्सिटी ज्याला मराठीमध्ये आपण विविधता असं म्हणतो. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. सो धिस टॉपिक इज टोटली रिलेटेड टू द बायोलॉजी, की ज्याला आपण मराठीमध्ये जीवशास्त्र असं म्हणतो, की ज्यामध्ये सजीवांचा अभ्यास केला जातो. सो इन दिस टॉपिक वी विल discuss about the diversity of living things. So before that, I would like to ask one question to all of you that आपल्या भोवती आपण एक क्वेश्चन इथं डिस्कस करतोय. आपल्या भोवती अनेक प्राणी वनस्पती आपण पाहतो. पहिल्यांदा आपण प्राण्यांचा विचार करू. सो वी सी लॉट्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. तर जे काही ॲनिमल्स आहेत हे सगळे दिसायला सारखे आहेत का? ऑब्व्हियसली नाही. काही आकारानं लहान आहेत, काही आकारानं खूप मोठे आहेत, काही जमिनीवरती राहतात, काही पाण्यामध्ये राहतात, काही हवेमध्ये राहतात. सो इन केस ऑफ प्लांट्स ऑल्सो आपल्याला अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन दिसतं की सगळे प्लांट्स हे सारखे नाही. आकार वेगळा आहे, रंग वेगळा आहे. सो यालाच आपण विविधता असं म्हणतो. सो हा जो युनिट आहे हा डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स या रिलेटेड आपल्याला डिस्कस करायचा आहे. सो लेट अस स्टार्ट विथ दिस युनिट. Can you recall in which sphere of the earth do living things exist? आता एक सिंपल क्वेश्चन विचारलाय. In which sphere of the earth do living things exist? सो आपण याचा अभ्यास याच्या अगोदर पाहिलेला आहे. आपलं युनिट नंबर 1 जे आहे यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. सो बायोस्फिअर म्हणजे काय, की ज्या रिजन मध्ये किंवा ज्या पार्ट मध्ये अर्थच्या सगळे लिव्हिंग थिंग्स आपल्याला दिसून येतात त्याला आपण बायोस्फिअर असं म्हणतो. अँड वी हॅव डिस्कस्ड अबाउट द बायोस्फिअर इन आवर युनिट नंबर 1. सो द जिओग्राफिकल कंडिशन्स at different places on the earth are very different. So as we all know that geographical conditions म्हणजे काय, भौगोलिक परिस्थिती. सो जिओग्राफिकल कंडिशन्स असतील, काही ठिकाणी टेम्परेचर खूप जास्त असतं, काही ठिकाणी टेम्परेचर खूप कमी असतं, काही ठिकाणी पाऊस अजिबात पडत नाही तर काही ठिकाणी पाऊस भरपूर पडतो, काही ठिकाणी खूप थंड हवामान असतं, काही ठिकाणी अतिशय उष्ण हवामान असतं. सो दॅट इज व्हॉट वी कॉल जिओग्राफिकल कंडिशन्स. सो जिओग्राफिकल कंडिशन्स ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ आर व्हेरी डिफरंट. सो ॲज वी ऑल नो we find that living thing exist in all these diverse conditions. मग कुठलीही कंडिशन असू दे, काही ठिकाणी वाळवंटी प्रदेश असेल की जिथं जास्त प्रमाणात उष्णता असते, वातावरण जे आहे ते उष्ण असतं. सो टेम्परेट झोन असं म्हणू शकतो आपण, किंवा डेझर्ट्स असं म्हणतो. अशाही ठिकाणी जरी एवढं उष्ण हवामान असेल तरीही अशा ठिकाणी आपल्याला डायव्हर्स कंडिशन मध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला सजीव तिथे दिसून येतात. इव्हन ज्या ठिकाणी खूप थंड हवामान आहे, जस्ट लाईक टुंड्रा रिजन आपण अभ्यासला असाल जिओग्राफीमध्ये, की जिथे फक्त बर्फ आढळतो, बर्फ पडतो आणि जिथं वातावरण अतिशय थंड असतं, अशाही ठिकाणी लिव्हिंग थिंग्स आहेत. त्यांनी आपलं अस्तित्व तिथं टिकवून ठेवलेलं आहे. सो geographical conditions are different on the earth, but still we find living things exist in all such geographical conditions, in all such geographical regions, in the diverse condition. So डायव्हर्स कंडिशन मध्ये पण आपल्याला लिव्हिंग थिंग्स असलेले दिसून येतात. व्हेन वी लिव्ह इन अ सर्टन प्लेस वी ऍडजस्ट टू द कंडिशन्स देअर. पहा, आता हे एक सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची जी कंडिशन आहे, त्या ठिकाणची जी स्थिती आहे, त्याला आपण स्वतःशी काय करतो, ऍडजस्ट करतो. आपण त्या परिस्थितीशी, त्या स्थितीशी जुळवून घेतो स्वतःला. हा एक सजीवांचा अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे, की ज्याला आपण ऍडॅप्टेशन असं म्हणतो. सो वी ऍडजस्ट विथ आवर सराउंडिंग. ओके. आणि ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ही सगळ्या सजीवांमध्ये आपल्याला दिसून येते, की ज्याला आपण इथं शब्द तो दिलेला नाही, ऍडॅप्टेशन असं म्हटलं जातं. अनुकूलन मराठीमध्ये म्हणतात. व्हेरियस टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स हॅव सर्व्हाइव्ड बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू ऍडजस्ट देमसेल्फ टू द कंडिशन्स इन देअर सराउंडिंग. तर
तर आताच आपण पाहिलं की वी हॅव सीन दॅट वी हॅव ॲडव्हर्स टाईप ऑफ कंडिशन्स ऑन दिस अर्थ, बट स्टील वी फाइंड लिव्हिंग थिंग्स इन सच डायव्हर्स कंडिशन ऑर ॲडव्हर्स कंडिशन्स. ओके, मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण आपल्याला सजीव दिसून येतात. याचं कारण एकमेव असं आहे, सो लिव्हिंग थिंग्स हॅव सर्वाइव्ड बिकॉज देअर ॲबिलिटी म्हणजे क्षमता, they can survive in such a condition because of their ability to adjust themselves with the conditions in their surrounding. So प्रत्येक सजीव हा ज्या ठिकाणी राहतो त्या सराउंडिंगशी, त्या परिस्थितीशी स्वतःला ऍडजस्ट करतो, स्वतःला तो ऍडजस्ट करून घेतो. ओके, जुळवून घेतो त्या परिस्थितीशी. याला आपण ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे, सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंगचं. याला आपण ॲडॅप्टेशन असं म्हणतो. जस्ट रिमेंबर दिस वर्ड, ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन असं म्हटलं जातं मराठीमध्ये त्याला. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट हॅव सीन ऑल अलाइक. दॅट इज वाय आय हॅव आस्क्ड वन ऑर टू क्वेश्चन्स ॲट द बिगिनिंग ऑफ दिस टॉपिक. मी सुरुवातीला हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की सगळे प्राणी, सगळे वनस्पती पृथ्वीवरती आहेत, हे सगळे एकसारखे आहेत का? नो, ऑब्व्हियसली नॉट. दे आर नॉट लुक अलाइक. डायव्हर्सिटी इन प्लांट्स. सो आपण सुरुवातीला आपण पाहणार आहोत डायव्हर्सिटी इन प्लांट्स. सो सगळेच प्लांट हे एकसारखे नाहीत, त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे. दे आर नॉट सीम अलाइक, दे आर डिफरंट, अँड दॅट इज व्हॉट वी कॉल डायव्हर्सिटी. सो व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. सो आपल्या भोवती ज्या काही ठिकाणं आहेत पृथ्वीवरती, या प्रत्येक सगळ्या ठिकाणी आपल्याला प्लांट्स आढळून येतात, वनस्पती आढळून येतात. सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट व्हाईल अदर आर टॉल अँड हॅव अ कॅनोपी. पहा काय म्हणलंय, एक एक्झाम्पल घेतले. काही प्लांट्स हे खूप लहान आहेत, जस्ट लाईक ग्रास, गवत जे आहे हे आकाराने खूप लहान असते. व्हाईल सम आर टॉल अँड हॅव कॅनोपी. तर जे काही वनस्पती ह्या खूप उंच असतात आणि त्या घनदाट असतात, सो दे हॅव कॅनोपी. सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर व्हाईल सम आर फ्लोट ऑन द वॉटर. काही प्लांट्स हे पाण्याच्या आतमध्ये, दे ग्रो अंडर वॉटर व्हाईल सम फ्लोट ऑन द वॉटर. काही पाण्यावरती तरंगत वाढतात. वी फाइंड दॅट सम प्लांट ग्रो even in desert. So as we all know, cactus is one of the example. In desert we find this plant. Okay, so काही प्लांट्स हे डेझर्ट म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये पण वाढतात, जस्ट लाईक कॅक्टस म्हणजे निवडुंग आहे. मोर एव्हर वी फाइंड दॅट देअर इज अ लॉट ऑफ व्हरायटी ऑफ द सेम टाईप ऑफ प्लांट. आणि याच्या पुढेही जाऊन आपल्याला एकाच प्रकारच्या वनस्पतींच्या अनेक व्हरायटी, अनेक विविध जाती आपल्याला दिसून येतात. वी फाइंड व्हेरियस व्हरायटीज ऑफ सेम टाइप ऑफ प्लांट. आता एक उदाहरण घेऊ आपण. वी टेक रोज. रोज आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कलर ऑफ फ्लॉवर्स वेगळे असतात. पिंक रोज असेल किंवा येलोइश रोज असेल किंवा ऑरेंज रोज असेल. सो असे वेगळे एकाच टाइपच्या प्लांट्सच्या मध्ये पण आपल्याला व्हरायटी दिसून येतात. फॉर एक्झाम्पल, देअर आर डिफरंट व्हरायटीज ऑफ राईस ऑर व्हीट. आता इथं एक्झाम्पल घेतलंय राईस किंवा व्हीट. सो तांदळाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. सो आपण घरी तांदूळ जो आणतो जेवणामध्ये, त्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे आणतो. सो ह्या व्हरायटीज आहेत त्याच्या. देन व्हीट, गव्हाच्या पण वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ रोजेस. सो जस्ट वी हॅव डिस्कस्ड अबाउट द रोज. अँड मँगोज ऑफ डिफरंट फ्लेवर. सो वी हॅव व्हेरियस टाइप्स ऑफ मँगोज ऑल्सो, की ज्यामध्ये आपण हापूस, पायरी किंवा अशा वेगळ्या प्रकारचे यामध्ये पण, म्हणजे एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्ये पण आपल्याला व्हरायटी आढळून येते. सम प्लांट्स ग्रो इव्हन विदाउट स्टेम, लीव्हज ऑर रूट्स. आणि याच्याही पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचा आणखी एक मुद्दा इथे म्हटलाय की काही प्लांट्स हे स्टेम किंवा लीव्हज किंवा रूट्स शिवायही वाढतात. सो प्लांट्स मध्ये स्टेम, रूट आणि लीव्हज हे इम्पॉर्टंट पार्ट आहेत. पण काही प्लांट्स हे विदाउट स्टेम, काही प्लांट्स मध्ये स्टेम नसतं, तर काही प्लांट्स मध्ये लीव्हज नसतात, तर काही प्लांट्स मध्ये रूट्स ही नसू शकतात. मग तरीही अशा परिस्थितीमध्ये हे प्लांट्स वाढतात. दीज आर द व्हेरी डिफरंट फॉर्म फ्रॉम ऑर्डिनरी प्लांट्स. आता हे जे प्लांट्स आहेत की ज्यामध्ये स्टेम, लीव्ह किंवा रूट्स नसतात, हे जे ऑर्डिनरी प्लांट्स आहेत ह्यापेक्षा खूप वेगळे असतात. लेट अस स्टडी दिस डायव्हर्सिटी अमंग द प्लांट्स. सो हियर व्हॉट वी हॅव डिस्कस्ड, वी फाउंड नंबर ऑफ टाइप्स ऑफ प्लांट्स ऑन दिस अर्थ. Some are short, some are tall, some grow underwater while some float on water, some even grow in desert, or some even in same type of plants we found lots of varieties. आपल्याला एकाच प्रकारच्या प्लांट मध्ये व्हरायटीज दिसून येतात. रोज असेल, मँगो असेल, व्हीट असेल, राईस असेल, किंवा काही प्लांट्स मध्ये ते विदाउट स्टेम, रूट, लीव्हज वाढतात.
सो दीज आर दे ऍक्च्युअली डिफरंट फ्रॉम द ओरिजिनल ऑर ऑर्डिनरी प्लांट. आणि आपण अशाच प्रकारे प्लांट्स मध्ये जी डायव्हर्सिटी आहे ती कोणत्या प्रकारची आहे ते आपण इथं पाहणार आहोत. So just look at this image. You can find number of plants here. Some of the short, some are tall plants, some grow in underwater, some float on water. So plants make their own food in sunlight. So as we all know, आपण previous topic मध्ये पाहिले, so plants can prepare their own food by means of photosynthesis. Such plants are called as autotrophic plants. So remember this word, autotrophic, स्वयंपोषी. Auto म्हणजे स्वयं आणि ट्रॉपिक म्हणजे पोषी. हे जे प्लांट्स आहेत, ग्रीन प्लांट्स मध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची ॲबिलिटी असते. सो प्लांट्स कॅन प्रिपेअर देअर ओन फूड बाय मीन्स ऑफ फोटोसिंथेसिस अँड दॅट्स वाय प्लांट्स आर ॲटोट्रॉपिक. असे जे प्लांट्स आहेत हे ॲटोट्रॉपिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, पोमेग्रानेट, पेरिविंकल. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट ॲटोट्रॉपिक प्लांट्स. सम प्लांट्स लाईक फंगसेस, लोरॅन्थस, डॉडर use other plants for food and they are heterotrophic plants. जनरली आपल्याला माहिती आहे की प्लांट्स हे ॲटोट्रॉपिक असतात बिकॉज दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. प्लांट्स हे प्रकाश संश्लेषण करतात आणि स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. पण इव्हन या प्लांट्स मध्ये आणखी एक व्हरायटी आपल्याला आढळून येते की काही प्लांट्स जे आहेत लाईक फंगसेस, बुरशी म्हणतो मराठीमध्ये आपल्याला, लोरॅन्थस, डॉडर, दे यूज अदर प्लांट्स फॉर फूड. हे जे प्लांट्स आहेत हे काय करतात, इतर वनस्पतींवरती वाढतात. They use other plants for their food. For example, funguses, loranthus, dodder. So these are some examples of what heterotrophic plants. तर काही प्लांट्स आहे हेटरोट्रॉपिक आहेत. आणि इव्हन पुढे जाऊन काय म्हणले पहा, प्लांट्स लाईक पिचर प्लांट इव्हन कंझ्युम इन्सेक्ट्स. दे आर इन्सेक्टिव्हर्स. तर पिचर नावाचं जे प्लांट्स आहे याला मराठीमध्ये कीटकभक्षी वनस्पती आपण म्हणू शकतो. सो सच प्लांट कॅन कंझ्युम इन्सेक्ट. हे जे प्लांट आहे हे इन्सेक्ट म्हणजे कीटक खातं किंवा त्या कीटकांपासून स्वतःचं पोषण करतं. मग हे जे प्लांट आहे हे इन्सेक्टिव्हरस आहे. सो आपल्याला जनरली माहिती आहे की प्लांट्स हे ॲटोट्रॉपिक्स असतात. ॲटोट्रॉपिक मीन्स दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड बाय मीन्स ऑफ फोटोसिंथेसिस. पण प्लांट्स मध्ये आणखी एक व्हरायटी आपल्याला अशी आढळून येते की जी हेटरोट्रॉपिक आहे. So they depend on other plants for their food and even some plants are insectivorous as they use or they consume insects to obtain their food. So ही एक आपल्याला विविधता आपल्याला प्लांट्स मध्ये दिसून आलेली आहे. So this it also shows plants shows variety. Now let us move to the next part, the structure of plant. आता हे आपण पाहिले की वेगवेगळ्या वनस्पती कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, त्या आकाराने वेगळ्या आहेत, रंगाने वेगळ्या आहेत, त्यांचा आदिवास म्हणजे their habitat is also different, their color is different, their size is different, okay, and their way of obtaining their nutrition, पोषण करण्याची जी पद्धत आहे ती पण वेगळी आहे. म्हणजे हे सगळं काय दाखवते की वनस्पती ज्या आहेत या पृथ्वीवर, ऑल प्लांट्स विच एक्झिस्ट ऑन द अर्थ, दे आर नॉट अलाइक, दे आर डिफरंट, दे शोज व्हरायटी. त्यांच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते असं आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि आता आपण जातोय स्ट्रक्चर ऑफ प्लांट कडे. सो जनरली द स्ट्रक्चर ऑफ प्लांट, सो प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली डिव्हाइड इनटू टू पार्ट्स. द स्टेम विच ग्रोज अबाउट द ग्राउंड. सो जनरली प्लांट स्ट्रक्चर जे आहे यामध्ये दोन पार्ट येतात. एक आहे ते स्टेम की जे जमिनीच्या वरती वाढतं, अँड द रूट विच ग्रोज बिलो द ग्राउंड सर्फेस. सो यू कॅन सी दिस इज द स्टेम. हे स्टेम आहे आणि की जे जमिनीच्या वरती वाढलेलं आहे. सो स्टेम ग्रोज अबाउट द ग्राउंड आणि जे रूट आहे ते बिलो द ग्राउंड, जमिनीच्या आतमध्ये वाढतं ते रूट म्हणजे मूळ असतं वनस्पतीचं. हे आपल्याला माहिती आहे. ओके. द रूट, स्टेम, लीव्स आर द मेन पार्ट्स ऑफ द प्लांट. सो विच आर द मेन पार्ट्स ऑफ द प्लांट? रूट, स्टेम, लीव्स. रूट म्हणजे मूळ, स्टेम म्हणजे खोड आणि लीव्स म्हणजे पानं. So these are the main parts of the plants. From time to time, plants bear flowers for reproduction. So जनरली काय होतं प्लांट्स मध्ये, टाइम टू टाइम वेळोवेळी काय होतं त्यांना फुलं येतात. दे बियर फ्लॉवर्स अँड फ्लॉवर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर रिप्रोडक्शन. वनस्पतीमध्ये रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन म्हणजे वनस्पतींना आपल्यासारखे सजीव निर्माण करता येतात की ज्याला आपण म्हणजे वनस्पती हे त्यांच्यासारखे दुसरे वनस्पती तयार करण्यासाठी जी प्रोसेस फॉलो करतात त्याला रिप्रोडक्शन म्हणतात. आणि ही जनरली लिव्हिंग थिंगची एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे जी आपण प्रिव्हियस टॉपिक मध्ये पाहिलेली आहे. आणि फ्लॉवर्स जे आहेत हे खूप महत्वाचे आहेत त्यासाठी.
flowers are transformed into fruits and fruits have seeds and seeds give rise to new plants. So पहा फ्लावर्स पासून फ्रुट्स तयार होतात की फ्रुट्स मध्ये काय असतात, सीड्स असतात आणि सीड्स पासून नवीन प्लांट्स तयार होतात. म्हणजे फ्लावर्स हे जे ऑर्गन्स आहेत प्लांट्स मध्ये हे अतिशय महत्त्वाचे आहेत की ज्यापासून रिप्रोडक्शन होतं. आणि आता आपण हे वन बाय वन स्ट्रक्चर डिस्कस करणार आहोत. सो यू कॅन सी हिअर ॲट फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द फ्लावर. This is the most attractive part of plant. So as we all know, flowers are most attractive part of the plant. आपण वनस्पतींची फुलं वापरतो, आपल्याला ते अट्रॅक्टिव्ह दिसतात, आकर्षक दिसतात. They have a different color. It is connected to the stem by stalk which may be long or short. आता हे जे फ्लावर्स आहेत जर आपण पाहिलं तर हे स्टेमला कनेक्ट झालेले आहेत. दे आर कनेक्टेड टू द स्टेम बाय लॉंग और शॉर्ट स्टॉक. जी फुलं आहेत, फ्लावर जे आहेत हे स्टेमला कनेक्ट झालेले आहेत बाय मीन्स ऑफ स्टॉक, ज्याला मराठीमध्ये आपण देठ असं म्हणतो. आणि हा जो स्टॉक आहे हा लॉंग किंवा शॉर्ट असू शकतो, लांब किंवा छोटा असू शकतो. ए फ्लावर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप. सो कुठलंही फ्लावर घ्या, त्याला पर्टिक्युलर त्याचा कलर आहे आणि त्याचा शेप आहे. द फ्लावर इज most important means of or is an important means of reproduction. So plants मध्ये रिप्रोडक्शन जे होतं, रिप्रोडक्शनची साइट, रिप्रोडक्शनचं ठिकाण जे आहे ते आहे फ्लावर्स आहे. So in plants reproduction takes place in through flowers. So it is most attractive part of the plant. It is connected to stem by means of stalk which may be long or short, and in a flower has a typical color and shape, and flower is important for reproduction. Now let us discuss another part of plant, that is the leaf. The leaf is flat. So generally flat म्हणजे चपटं. प्लांट्स मध्ये जे लीफ आहे हे आकाराने चपटं असतं, सपाट असतं. So it is flat. It plays an important role in the production of food. So as we all know, plants carry out photosynthesis. प्लांट्स मध्ये photosynthesis होतं आणि हे photosynthesis प्लांट्स मध्ये लीफ मध्ये होतं. So leaf is the site where photosynthesis occurs and plants produce their own food. So leaf plays a very important role in production of food. Leaves are mainly of two types, simple and compound. तर प्लांट्सचे जे लीफ आहेत हे जनरली दोन प्रकारचे असतात. सिंपल हे तुम्हाला दिसतं इथं, सिंपल म्हणजे सिंगल लीफ असतं, आणि कंपाऊंड म्हणजे मध्ये लहान लहान लीफलेट्स. फॉर एक्झाम्पल रोज लीफ तुम्ही पाहू शकता, किंवा सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, चिंचेची जर पाने पाहिली तर ती आकाराने लहान असतात. ऍक्च्युली ते कंपाऊंड लीफ आहे. अशा नंबर ऑफ लीफ एकत्र येऊन एक पूर्ण मोठं लीफ तयार होतं. सो दॅट इज व्हॉट वी कॉल कंपाऊंड लीफ. And you will discuss about the compound leaf and simple leaf in next standard. So just remember it. There are two types of leaf, that is simple leaf and compound leaf. Now let us move to the another part of the plant, that is stem. The height, shape and size of plants depend on the stem. Obviously, एखाद्या प्लांटची हाईट, त्याचा शेप, आकार आणि साईज हे कशावरती डिपेंड असते? टोटली डिपेंड्स ऑन द स्टेम. ॲज वी ऑल नो, द स्टेम कॅरीज आउट फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. तर जसं लीफ मध्ये फूड प्रोडक्शन होतं तसं स्टेम मध्येही थोड्याफार प्रमाणात फूड प्रोडक्शन मीन्स अन्न तयार करण्याची प्रक्रिया. कंडक्शन मीन्स टू कॅरी फूड फ्रॉम वन रिजन टू अदर. आता ऍक्च्युली प्लांट्स मध्ये जे फूड प्रोडक्शन साठी जे पाणी आणि मिनरल्स, वॉटर आणि मिनरल्स जे लागतात ते रूट मधून स्टेम थ्रू सगळ्या लीव्स पर्यंत जातात, आणि हे स्टेम खूप महत्वाचं कार्य तिथे पार पाडतं. सो मेन फंक्शन ऑफ स्टेम इज टू प्रोड्यूस और प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. अन्न तयार करणं, अन्न वहन करणं, आणि स्टोरेज म्हणजे साठवणं, टू स्टोर फूड. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन ऑल्सो. काही प्लांट्स मध्ये स्टेम हे रिप्रोडक्शनचं कार्य पार पाडतं. लक्षात घ्या, आपण काही प्लांट्सच्या ज्या फांद्या आहेत ह्या ऍज तो प्लांट नवीन तयार करण्यासाठी आपण फांद्या रोवतो आणि त्यापासून नवीन प्लांट तयार होतो. म्हणजे रिप्रोडक्शनचं पण फंक्शन काही केसेस मध्ये आपल्याला जे स्टेम आहे ते पार पाडताना दिसून येत आहे. इट गिव्स सपोर्ट टू अदर प्लांट्स, ओके, अदर पार्ट्स ऑफ द प्लांट, सॉरी. सो स्टेम जर आपण पाहिलं तर स्टेम वरती बाकीचे जे पार्ट्स आहेत प्लांटचे, लाईक लीफ असतील, फ्लावर्स असतील, फ्रुट्स असतील, या सगळ्यांना सपोर्ट करण्याचं काम हे स्टेम करत असतं. हेही आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्ट इज फ्रूट. सो द फ्रुट्स have different shapes.
So we know plants having fruit and fruits are not similar in shape, they have different shape. वेगवेगळ्या प्लांट्सचे फ्रुट्स हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. Fruits contain one or more seeds. Fruits generally contain one or more seeds. एक किंवा एकापेक्षा जास्त सीड्स असतात. The pods of the beans and pea are actually fruits. लक्षात घ्या, जे बीन्स असतील किंवा पीज असतील, म्हणजे जे शेंगावर्गीय वनस्पती आहेत, याच्या ज्या शेंगा असतात ना, पॉड्स म्हणजे शेंगा, हे ऍक्च्युअली सिंगल फ्रूट आहे त्या प्लांट्स. So fruits having different shape, they may contain one or more seeds. Okay, and now let us discuss next very important part of the plant, that is roots. So generally roots are grow below ground surface, जमिनीच्या आतमध्ये मुळं वाढतात. Roots hold soil firmly and anchor the plant. So roots चं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन असं आहे की they hold soil firmly, जमिनीमध्ये ते फर्मली ग्रो होतात, जमिनीला धरून ठेवतात, अँड अँकर द प्लांट, की ज्यामुळे वनस्पतीला आधार मिळतो. द मेन फंक्शन ऑफ रूट आर टू ऍब्सॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल. सो plants require water also and minerals also, that is nutrients from the soil. So root absorbs such water and mineral from the soil and they provide to every part of the plant. The roots of carrot are reddish also are also store food. तर एक एक्झाम्पल दिले पहा, काही प्लांट्स मध्ये रूट्स जे आहेत हे फूड स्टोरेजचं पण काम करतात, लाईक कॅरट अँड रेडिश. दीज आर सम एक्झाम्पल्स. अँड देअर आर टू टाइप्स ऑफ रूट्स. दोन प्रकारची रूट्स आहेत. एक आहे टॅप रूट. आता टॅप रूट मध्ये जर आपण पाहिलं तर हे मेन रूट जे आहे त्याला ब्रँचेस, सब ब्रँचेस आहेत. याच्यामध्ये आपल्याला मेन रूट दिसते बरोबर मध्ये जाडसर असं, आणि याला असे ब्रँचेस आलेले आहेत. ओके, आणि फायब्रस रूट मध्ये असे धाग्यासारखे रूट्स असतात. रूट्स आर फायब्रस हियर, व्हाईल हियर वी हॅव टॅप रूट. सो देयर आर टू टाइप्स ऑफ रूट्स अँड यू हॅव टू रिमेंबर. सो रूट्स होल्ड सॉइल फर्मली अँड अँकर द प्लांट. The main function of root is to absorb and transport water and nutrients from the soil. And another function of root in some plants, that is storage of food. And there are two types of roots, that is tap root and fibrous root. So here we have discussed about the structure of plant. Okay, and now let us move to the classification of need for classification of plants. तर आत्ताच आपण पाहिलं की प्लांट्स ज्या आहेत त्या सगळ्या सारख्या नाहीत, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारात विविधता आहे. देयर इज ग्रेट डायव्हर्सिटी इन प्लांट्स अँड देअरफॉर टू स्टडी प्लांट्स वी हॅव टू क्लासिफाय देम. सो लेट अस डिस्कस व्हाय देयर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. प्लांट्स क्लासिफाय करणं, प्लांट्सचं म्हणजे वनस्पतींचं वर्गीकरण करणं का गरजेचं आहे. नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आणि इथे मी तुम्हाला एक वेल नोन एक्झाम्पल पण देईन आपल्या डे टू डे लाईफमधलं. Up to now, information about lakhs of plants has been collected. आतापर्यंत लाखो वनस्पतींची माहिती आपल्याकडे जमा झालेली आहे, जमा होत आलेली आहे, आणि अजूनही ती सुरूच आहे. सो has been collected म्हटलेलं आहे. सो up to now, information about lakhs of plants has been collected. While studying the diversity in plants, they are classified for the sake of convenience. So while studying the diversity in plants, वनस्पतींमध्ये जी डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, याचा अभ्यास करत असताना काय केलं तर दे आर क्लासिफाईड फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स. आता आपल्या सोयीसाठी, सेक ऑफ कन्व्हिनियन्स, आपल्या सोयीसाठी, आपल्या फॅसिलिटी म्हणजे आपल्याला ते सोपं होण्यासाठी अभ्यास करणं, टू मेक स्टडी ऑफ प्लांट्स इझियर, प्लांट्स काय केले जातात, क्लासिफाय केले जातात. आता क्लासिफाय कसे करायचे? On the basis of similarities and differences in their structure, their organs and their characteristics. So वनस्पती आपण क्लासिफाय करणार आहोत, प्लांट्स क्लासिफाय करणार आहोत, पण कोणत्या बेसिसवरती, कोणत्या आधारावरती? तर तो बेसिस आहे सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन देअर स्ट्रक्चर. त्यांचा आकार, स्ट्रक्चर म्हणजे रचना, अरेंजमेंट कशी आहे प्लांट्सच्या पार्टची, ऑर्गन्स त्यांचे अवयव, रूट, स्टेम, लीव्स हे कसे आहेत, अँड अदर कॅरेक्टरिस्टिक्स. आणि या व्यतिरिक्त इतर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत यामध्ये सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस, सारखेपणा आणि फरक काय आहे, या आधारावरती आपण प्लांट्स क्लासिफाय करणार आहोत. आता इथे एक मी एक्झाम्पल देऊ शकतो. आपल्या घरी किचन मध्ये जे युटेन्सिल्स आहेत, भांडी आहेत, ती सगळी एकत्र ठेवलेली असतात का? नाही. स्पून्स वेगळे ठेवलेले असतात, बाउल्स वेगळे ठेवलेले असतात, प्लेट्स वेगळ्या ठेवलेल्या असतात, किंवा इतर भांडी जी आहेत मोठी ती वेगळी ठेवलेली असतात, की जेणेकरून जे युटेन्सिल आपल्याला पाहिजे ते चटकन घेता येतं.
समजा हेच युटेन्सिल सगळे मिक्स करून ठेवले तर घेता येईल का? नाही. मग आता हे वेगळे ठेवण्याचं कारण काय की आपल्याला सोयीस्कर व्हावं. समजा एखादी वस्तू मला पाहिजे असेल तर मी नाव सांगितलं तुम्ही घेऊ शकता ना. आता हे सेपरेट ठेवताना आपण काय करतो, जे बाउल्स आहेत त्याच्यामध्ये सिमिलरिटी आहे म्हणून ते एका बाजूला ठेवतो. बाउल्स आणि प्लेट्स मध्ये डिफरन्स आहे म्हणून ते वेगवेगळे ठेवतो. सो दॅट इज व्हॉट वी कॉल सिमिलरिटी अँड डिफरन्सेस. मग तसंच प्लांट्सचे स्ट्रक्चर आणि त्यांचे ऑर्गन्स आणि इतर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जी सिमिलरिटी म्हणजे सारखेपणा आणि डिफरन्सेस म्हणजे फरक आहे, यावरून आपण प्लांट्सचं क्लासिफिकेशन करणार आहोत. सो द सायंटिस्ट कार्लस लिनियस मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. मग हे जे क्लासिफिकेशन आहे हे पहिल्यांदा कोणी केलं? सायंटिस्टचं नाव आहे कार्लस लिनियस, की ज्यानं पहिल्यांदा सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक पद्धतीनं वनस्पती म्हणजे प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलंय. इनिशियली इट वॉज हिज मेथड ऑफ क्लासिफिकेशन दॅट वॉज युज्ड बाय ऑल. सो ही जी मेथड आहे क्लासिफिकेशन ती सर्वांनी वापरलेली आहे आणि त्याच बेसिसवरती आजही वनस्पतींचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्यामध्ये थोडंफार मॉडिफिकेशन झालंय पण बेसिस तोच आहे. आता इथं आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ऑब्झर्व अँड डिस्कस. टेक अ राउंड थ्रू गार्डन इन युअर सराउंडिंग अँड लिस्ट द प्लांट्स दॅट यू सी. तर हे तुम्ही घरी करायचं आहे, त्याशिवाय तुम्हाला हे नेमकं काय आहे ते समजणार नाही. तर आपल्या आजूबाजूला जे वनस्पती आहेत त्यांची लिस्ट करायची आहे. ड्रॉ देअर पिक्चर्स ॲज वेल. इव्हन त्याचे पिक्चर पण तुम्ही ड्रॉ करू शकता. ड्रॉ अ टेबल शोन बिलो. कम्प्लीट इट ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन यू गॅदर अँड डिस्कस इन क्लास. तर जे जे प्लांट्स आहेत याची माहिती तुम्ही घ्यायची आहे आणि या टेबल मध्ये भरायची आहे. नेम ऑफ द प्लांट, व्हेअर डज द प्लांट ऑकर ऑर ग्रो. ते प्लांट तुम्हाला कुठं आढळलं, जमिनीवरती, पाण्यामध्ये किंवा पाण्याच्या आतमध्ये. नेचर ऑफ स्टेम, त्या प्लांटचं स्टेम म्हणजे खोड कसं आहे, त्याचा सरकमफरन्स किती आहे, कलर कसा आहे, बार्क आणि हार्ड किंवा सॉफ्ट आहे स्टेम. देन हाईट कशी आहे, देन ब्रँचेस कशा आहेत, नंबर ऑफ ब्रँचेस किती आहेत, लिव्स कसे आहेत, देन फ्लावर्स कोणत्या कलरचे आहेत, फ्रॅग्रन्स कसा आहे, शेप कसा आहे, नेचर ऑफ फ्रूट कसं आहे, देन ते फ्रूट हार्ड आहे का सॉफ्ट आहे, कलर काय आहे, शेप कसा आहे, यूज त्या प्लांट्सचा जो पार्ट आहे तो कुठे कुठे वापरतात, असं तुम्हाला एक चार्ट करायचा आणि तो तुम्ही क्लासमध्ये डिस्कस करू शकता की जेणेकरून तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा जो पार्ट आहे हा समजायला मदत होईल. आणि मग आता आपण पाहूया हाऊ प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड और हाऊ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स कॅन बी डन. We can easily notice the differences in the shape, height of the plant in our surrounding. आपल्या अवतीभोवती ज्या प्लांट्स आहेत आपल्या आजूबाजूला याच्या शेप आणि हाईट मध्ये आपल्याला जो डिफरन्स आहे तो लगेच लक्षात येतो. You can easily notice. You can see in this picture also. It is easy to classify the plants on the basis of this observation. आणि हे जे ऑब्झर्वेशन आहे, हे जे निरीक्षण आहे, शेप किंवा हाईट वरून आपल्याला प्लांट्स मध्ये जो फरक आहे तो दिसून येतो. यावरून आपण प्लांट्सचं क्लासिफिकेशन अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण प्लांट्स जे आहेत यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं हे आपण पाहिलं. नेक्स्ट सेशन मध्ये आपण काय करणार आहोत की हे क्लासिफिकेशन नेमकं कसं केलं जातं आणि कोणत्या बेसिसवरती, कोणत्या आधारावरती आणि कशा पद्धतीने केलं जातं ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये करणार आहोत. ओके, सो वी हॅव डिस्कस्ड हिअर व्हॉट इज द डायव्हर्सिटी इन प्लांट्स, स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स आणि त्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सला जस्ट सुरुवात केलेली आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ सर्वांनी पाहावा, केअरफुली लक्षात घ्या. जर काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. इव्हन आपण एक व्हॉट्सअप ग्रुप केलाय की ज्यामध्ये तुम्ही जॉईन होऊन तुमच्या शंका ती तुम्ही विचारू शकता किंवा मी काही त्यावरती ऑनलाईन टेस्ट पण देतोय. पहिल्या युनिटची टेस्ट दिलेली होती. तर आणखी एक विनंती आहे सर्वांना की हा जो चॅनल आहे हा आपल्या मित्रांच्या ग्रुप्समध्ये शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, ही विनंती आहे. थँक्यू.